नमस्कार, माझं नाव सी ए प्रज्ञा शिरधनकर। एक जस्ट 1 मंथ बॅक माझा मराठी उद्योजक ह्या प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट आला होता। त्या पॉडकास्टमध्ये आपण एक GST, इन्कम टॅक्स, PT ह्या टॅक्सेशनवरती थोडंफार ब्रीफिंग केलं होतं। वेळ कमी असल्यामुळे आपण इलॅबोरेटिव्ह वेमध्ये नाही बोलू शकलो, म्हणून जस्ट टच अँड गो केलं होतं। हा पॉडकास्ट ऐकून बऱ्याच जणांचा मला एक पॉझिटिव्ह फीडबॅक आला की तुम्ही टॅक्सेस जे लोकांना समजायला अवघड आहे ते खूप सिंपल आणि इझी वेमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। आणि हे सगळे फीडबॅक ऐकून मला पण खूप चांगलं वाटलं की आपणही लोकांना नीट चांगलं समजवू शकतो, आणि म्हणूनच मी ही व्हिडिओ सिरीज स्टार्ट करायचं ठरवलं। आर्थिक जागृती ह्या व्हिडिओ सिरीजमधनं आपण ही जी काही नॉलेज गॅप क्रिएट झालेली आहे ती फिल करण्याचा प्रयत्न करतोय। ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण वेरियस जे टॅक्सेस आहेत त्याच्यावरती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज थ्रू लोकांना टॅक्सेस कसे समजतील एक सिम्प्लिफाईड वेमध्ये हा माझा प्रयत्न राहील। हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की नक्की GST हे काय आहे। तुम्ही बऱ्याचदा डेली रुटीनमध्ये GST हा वर्ड ऐकला असेल। कुठे शॉपमध्ये गेलायत, काही वस्तू बाय करताय तर तुम्ही त्याच्यावर GST पे करताय। हॉटेलला गेलायत, रेस्टॉरंटमध्ये जेवलायत, एंडला बिल पे करताना तुम्ही त्याच्यावर GST पे करतात। तर GST नक्की काय आहे हे आपण समजून घेऊया। तर इंडियामध्ये 2 प्रकारचे टॅक्सेस आहेत, एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि एक आहे इनडायरेक्ट टॅक्स। GST हा इनडायरेक्ट टॅक्सचा प्रकार आहे। आता डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की तुम्ही जे इन्कम अर्न करताय त्याच्यातून जो पोर्शन तुम्ही गव्हर्नमेंटला पे करता त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणता, म्हणजे एंड ऑफ द डे बर्डन तुमच्यावर फॉल होतं टॅक्सचं। वेअरएज GST हा एक इनडायरेक्ट टॅक्सचा प्रकार आहे। इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की जो बर्डन आहे टॅक्सचा तो आपण शिफ्ट करतोय, आपण कस्टमरकडनं GST कलेक्ट करतोय आणि तो आपण गव्हर्नमेंटला पे करतोय, ह्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्सेशन। आता मग GST का आला तर GSTच्या आधी मल्टिपल टॅक्सेस होते आणि हे मल्टिपल टॅक्सेसमुळे काय होत होतं की कंप्लायन्सेस ॲक्टिव्हिटीज वाढत होत्या। काही टॅक्सेसचा दुसऱ्या टॅक्सला बेनिफिट घेता येत नव्हता, त्यामुळे टॅक्सवर टॅक्स लागत होता आणि प्रत्येक गोष्टीची प्राइसिंग पण वाढत होती। तर हे सगळं काढण्यासाठी गव्हर्नमेंटनी एक वन नेशन वन टॅक्स कॉन्सेप्ट आणलेला आहे। वन नेशन वन टॅक्स म्हणजे काय की थ्रू आउट दी कंट्री एक सिंगल टॅक्सेशन सिस्टीम राहील। सो GSTला एक वन नेशन वन टॅक्स म्हटलं जातं। बिफोर GST एक सेंट्रल टॅक्सेस होते आणि काही स्टेट टॅक्सेस होते। सेंट्रल टॅक्सेस लाईक आपल्याला सर्व्हिस टॅक्स होता, सेंट्रल एक्साईज ड्युटी होती, CVD होतं ज्याला आपण काउंटरवेलिंग ड्युटी म्हणतात किंवा स्पेशल CVD होती। हे वेगवेगळे सेंट्रल टॅक्सेस होते आणि वेगवेगळे स्टेट टॅक्सेस होते लाईक VAT होतं, एंट्री टॅक्स होतं, लक्झरी टॅक्स होतं। हे असे वेगवेगळे टॅक्सेस असल्यामुळे लोकांना कळत नव्हतं की कुठला टॅक्स कधी पे करायचा आहे, त्यामुळे आता एक सिम्प्लिफाईड टॅक्स आला आहे, दॅट इज गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स। सो हे सगळे टॅक्सेस जे आहेत हे सबस्युम्ड होऊन एक सिंगल टॅक्स आलेला आहे, दॅट इज GST। त्याला आपण वन नेशन वन टॅक्स म्हणतो। आता आपण बघितलं की काही टॅक्सेसवर सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स चार्ज करायचा, काही टॅक्सेस स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स चार्ज करत होतं। मग आता GST आल्यानंतर कोण एक्झॅक्टली टॅक्स चार्ज करेल, सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स चार्ज करेल की स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स चार्ज करेल? तर ह्या सगळ्याचा आन्सर काय आहे तर दोन्ही गव्हर्नमेंट टॅक्स चार्ज करतील, सेंट्रल गव्हर्नमेंट पण चार्ज करेल आणि स्टेट गव्हर्नमेंट पण चार्ज करेल। मग आता कुठल्या गोष्टींवर सेंट्रल गव्हर्नमेंट चार्ज करेल आणि कुठल्या गोष्टीवर स्टेट गव्हर्नमेंट चार्ज करेल हे आपण आता समजून घेऊया। तर ह्याच्यासाठी GSTमध्ये हा ड्युअल कॉन्सेप्ट गव्हर्नमेंटनी इंट्रोड्यूस केलेला आहे। तर ड्युअल कॉन्सेप्ट म्हणजे काय की काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यावर दोन्ही सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट चार्ज करेल आणि काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यावर फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्सेस चार्ज करेल। सो आपण पहिले समजूया की इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट हे काय आहे। सो इंट्रास्टेट म्हणजे काय की जेव्हा तुम्ही विदिन दी स्टेट ट्रान्झॅक्शन करताय, सपोज मी महाराष्ट्रामध्ये आहे, सेलर महाराष्ट्रामध्ये आहे आणि बायर पण महाराष्ट्रामध्ये आहे आणि दोघंही ट्रान्झॅक्शन करतायत, तर त्याला आपण इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन म्हणतोय कारण ते विदिन दी स्टेट आहे। बट सपोज सेलर महाराष्ट्रामध्ये आहे आणि बायर गुजरातमध्ये आहे तर त्याला आपण इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन म्हणतो कारण ट्रान्झॅक्शन बिटवीन 2 स्टेट्स आहे। किंवा जरी आपण इंडियाच्या बाहेर जरी सेल केलं त्याला पण इंटरस्टेट म्हणतात। सो वेनेवर यू सप्लाय, तुम्ही जर आउट ऑफ स्टेट जर सप्लाय करताय तर त्याला इंटरस्टेट म्हटलं जातं आणि जर तुम्ही विदिन दी स्टेट सप्लाय करताय तर त्याला इंट्रास्टेट म्हटलं जातं। तर जेव्हा तुमचे ट्रान्झॅक्शन्स इंट्रास्टेट आहेत, जसं की तुम्ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात करताय त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट पण टॅक्स चार्ज करेल आणि स्टेट गव्हर्नमेंट पण टॅक्स चार्ज करेल। सो CGST विच इज अ पार्ट ऑफ सेंट्रल टॅक्सेस आणि SGST हा पार्ट आहे स्टेट गव्हर्नमेंटचा, तर दोन्ही CGST आणि SGST पण लागेल। आता जर प्रॉडक्टचा रेट 18% आहे तर 18% CGST लागेल का आणि 18% SGST लागेल का तर नाही।
18% एकच टॅक्स लागेल, त्याचा 50% विच इज 9% CGST चार्ज होईल आणि 9% SGST चार्ज होईल. आणि जर तुम्ही इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन करताय जिथे IGST लागेल. IGST म्हणजे काय, तर इंटिग्रेटेड GST. तर जेव्हा तुम्ही इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन करता IGST चार्ज होईल आणि तो पूर्ण 18% IGST चार्ज होईल. तर अशा प्रकारे हा गव्हर्नमेंटचा ड्युएल मॉडेल आहे GSTचा, की जिथे सेंट्रल गव्हर्नमेंट पण GST चार्ज करतोय आणि स्टेट गव्हर्नमेंट पण GST चार्ज करतोय. आय होप तुम्हाला थ्रू आउट दी व्हिडिओ की GST म्हणजे काय आहे, GSTमध्ये कुठले कुठले टॅक्सेस सबस्युम्ड होऊन आता फक्त GST आलेला आहे, वन नेशन वन टॅक्स का म्हटलं जातं GSTला, GST नक्की कोण चार्ज करते, सेंट्रल गव्हर्नमेंट चार्ज करते, स्टेट गव्हर्नमेंट चार्ज करते किंवा कधी सेंट्रल गव्हर्नमेंट चार्ज करेल हे आपण समजून घेतलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की नक्की सप्लाय म्हणजे काय, कारण GST हा सप्लायवर टॅक्स होतो. मग सप्लाय म्हणजे काय हे आपण आपल्या अपकमिंग व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. जसा हा व्हिडिओ उद्योजकांसाठी आहे तसंच उद्योजकांसाठी आम्ही अजून एक ॲप्लिकेशन घेऊन आलेलो आहे, सॉफ्टवूड म्हणून. सॉफ्टवूड हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. सो इन्स्टेड ऑफ कॅरिंग फिजिकल व्हिजिटिंग कार्ड तुम्ही एक तुमचं डिजिटल बिझनेस कार्ड क्रिएट करू शकता यूजिंग सॉफ्टवूड. सॉफ्टवूडची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही ती लिंक ओपन करून सॉफ्टवूडचा एक एक्सपिरियन्स घ्यावा. आपला ॲप्लिकेशनमध्ये आपण 7 डेजचा फ्री ट्रायल देतो आहे, तर तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन ॲक्सेस करून बघा. आता व्हिडिओकडे वळूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कमेंट्स किंवा फीडबॅक असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये प्लीज मेन्शन करा. थँक्यू.